की खरेदी वगैरे कुठून केली होती काय सांगाल? त्याची खरेदी आपण इथं म्हसा बैल बाजार तिथून झालेली आहे खरेदी. म्हणजे आणि त्या शर्यतीचं महत्त्व सांगायचं म्हटलं तर संजयची आपल्या छोट्या लक्षाची शर्यत झाली आणि त्याच्यानंतर लगेच त्याच अड्ड्यामध्ये आपल्या पायऱ्यामध्ये संजय पळाला. तर कसं काय नियोजन झाला? मालकाला पण नाही जोडते. म्हणजे खूप ॲग्रेसिव्ह आहे काय? हा. तर कलम बोरीचेवाडी अड्ड्यामध्ये आपण आलो आज आणि आपल्यासमोर आहे एक्सेलचा संजा. तर नक्कीच मुंबई बैलगाडा क्षेत्रामध्ये आता बिंजोडला नक्की टॉपमध्ये पळतोय असा संजा आणि नक्कीच संदेश शेठ आहे आपल्यासमोर. तर काय सांगशील संदेश शेठ, काय सांगशील आपल्या संजाबद्दल? काय नाही, आज आलोय होलीच्या निमित्ताने आलोय. आज आम्हाला अशी अपेक्षा आहे याच्याकडून का आज आम्हाला गुलाल भेटावा. नक्कीच आज होलीचा जो गुलाल आहे नक्कीच आपल्या संजयच्या अंगावर आणि आपल्या अंगावर पडेलच. तर काय सांगाल आजचं नियोजन कसं आहे? काय नाही, चांगला नियोजन आहे. आगर अलीचं आहे, शंभू म्हणून आहे. तर नक्कीच म्हणजे 678 शंभू पायरा आहे का आपल्या संजयला? कशी काय मग गाडी पळते? याच्या आधी कधी पळवली का? नाही पहिल्यांदा आहे. मग तोही चांगला पळतो. नक्कीच तो पण शंभू पण चांगलाच पळतो बिंजोरला. तर म्हणजे कसा काय नक्की पायरा आपला कसा घडून आला? काय नाही, मनीष शेठ आणि रोशन टोकरे दोघांनी नियोजन केलंय आणि निलेश दलवी. तर नक्कीच आपला संजय पण टॉपमध्ये पळतो आणि आपल्या दावणीला अजून राजा पण येतो, नक्कीच टॉपमध्ये पळतो. आपला गाणं पण सर्वांनी नक्कीच ऐकलं आहे. तर काय सांगाल संजय राजा ही जोडी आधी नक्कीच टॉपमध्ये पळायची ना, आता राजा कुठे आहे आपला सांगशील का काय? राजा सध्यावरती आहे. घरची गाडी तर सध्या अपराजित आहे. घरच्या गाडीचा तर नादच नाही. घरची गाडी म्हणजे अजून एक पण असं गुलाल पडला नाही घरच्या गाडीचा. घरची गाडी टॉपलाच आहे. तर नक्कीच मागच्या बर्थडेच्या अड्ड्यात पण आपल्या संजयने नक्कीच टॉपची गाडी मारली. त्या गाडीबद्दल काय सांगशील? चांगलीच गाडी मारली, ती पण चांगली शर्यत झाली. ती पण त्यांचं पण नंदी नंबरात पळतात. तर नक्कीच ती शर्यतसुद्धा आणि मग खूप मैत्रीपूर्ण शर्यत झाली आपली. हो 100%. तर काय सांगशील त्या शर्यतीची कशी शर्यत ती घडून आली होती? अर्जुन आणि यजुर्वेदची गाडी जमलेली. तर अर्जुनला आपला पैरा होता आणि यजुर्वेदला लक्षाचा पैरा होता. एक बैल सांगून त्यांची गाडी जमलेली. ती आपली चांगली म्हणजे अंतरात गाडी झाली. मैत्रीपूर्ण शर्यत होती आणि अर्जुन पण सध्या दुसऱ्यामध्ये 1 नंबरला पळतो. आणि त्या शर्यतीचं महत्त्व सांगायचं म्हटलं तर संजयची आपल्या छोट्या लक्षाची शर्यत झाली आणि त्याच्यानंतर लगेच त्याच अड्ड्यामध्ये आपल्या पायऱ्यामध्ये संजय पळाला. तर कसं काय नियोजन झाला? हो, आपण असं म्हणजे कोणाला कधी नाही बोलतच नाही पैऱ्यासाठी. शब्द चांगला आणि तो पण बैल चांगलाच पळतो, त्यामुळे आपण पण त्यांनी मागितलं आपण पण लगेच देऊन टाकलं. नक्कीच चिंचवलीचा छोटा लक्ष म्हणजे एक नामवंत बैलाचं ते नाव आहे आणि त्याच्यामध्ये आपला बैल पण पळाला. तर नक्कीच किती गुलाल झाले आपल्या संजय तरी पण? संजयचे आतापर्यंत 30 पर्यंत शर्ती झाल्यात. त्याच्यामध्ये एक 27-28 गुलाल झालेत. मोजून 2-3 गाड्या पडल्यात, ते पण आमच्या चुकीमुळे पडलेत. तर नक्कीच संजय म्हणजे टॉपमध्ये पळतो. तर कधीपासून आहे आपल्या दावणीला काय सांगाल? आपल्या दावणीला तर आता 2 वर्ष झाले आपल्या दावणीला पळतोय. तर नक्की खरेदी वगैरे कुठून केली होती काय सांगाल? त्याची खरेदी आपण इथं म्हसा बैल बाजार तिथून झालेली आहे खरेदी. म्हणजे म्हशाच्या बाजारातनं घेतला होता का? शेटची चॉईस त्याची म्हणजे त्यांनी बघितला वासरू आणि त्यांनी लगेच म्हणजे तो घेतला तेव्हा शिकवलेला होता का? शिकवण वगैरे तुम्हीच दिली? काहीच नाही त्याचा, आपण घरीच त्याला घडवलं. घरीच घडवला काय? आणि नक्कीच नंबरामध्ये पळतोय. तर काय सांगाल कोणाच्या नावावर पळते संजयची गाडी आपल्या? संजयची गाडी आपला बारके शेठ पाटील एक्सेल, मनीष शेठ चौधरी म्हसा, विकी शेठ पाटील एक्सेल या नावाने पळते. तर नक्कीच बारक्या शेठ पाटील यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. नक्कीच खूप मोठे ग्रुप आहे त्यांचा. तर नक्कीच बैलाच्या पाठीमागे सर्वच असतात. तर काय सांगाल तुमच्या ग्रुपबद्दल काय सांगाल? ग्रुपबद्दल सगळी आता पोरं आपल्या जोडीलाच असतात आणि सगळी पोरं सगळ्यांचं आम्ही सगळं मिळूनच सगळं नियोजन करतो आणि जे पोरं बोलतील तेच करतो. तर नक्कीच बिंजोडला आपल्याकडे टॉपमध्ये पळतोय संजय. तर घाटावरचं कसं काय नियोजन वगैरे? घाटावर तर आता संजय लवकर आता बिनजोड आहे त्यामुळे घाटावर तर दिसणार नाही. आपला ही सीझन मुंबईमध्ये संपल्यानंतर पावसाळी संजय घाटावर पण दिसेल. याच्या आधी कधी नेलाय का सात? हो, याच्या आधी आता पुशेगावला झालेला. थोडी गाडी बॉल झाली त्याच्यामुळे जरा मार खाल्ला गाडीने. तर नक्कीच मग याच्यानंतर आपल्याला घाटावर दिसेल काय? घाटावर पण दिसेल आणि मुंबईमध्ये पण आता टॉपचं नियोजन दिसेल लवकरच. मग काय अजून अपेक्षा काय असणार आपल्या संजयकडून? अपेक्षा तर भरपूर म्हणजे आता त्यांनी काय सगळ्या पूर्ण केलं. सगळे आता जेवढे टॉपचे गाड्या ज्या आम्हाला खेळायच्या होत्या त्या खेळून झाल्यात. नक्कीच आता आम्हाला भरपूर काय दिलंय. नक्कीच आता नंबरामध्ये पळतोय त्याच्यामुळे पायऱ्या सुद्धा फोन येत असतील. तर कसं काय नियोजन करतात? भरपूर फोन येतात मला पण आणि वारके शेठ, विकी शेठ असेल, आमचा रोशन आहे, मनीष शेठला फोन चालूच असतात, संदेशला पण. मग कसं काय ॲडजस्टमेंट करता पायऱ्याची? कसं कोणाला हा नाही पण बोलता नाहीत आपल्याला? आम्ही सगळं त्या पायऱ्याचं नियोजन कसं काय? पायऱ्याचं आता फोन आल्यानंतर आमची जी पोरं आहे 4-5 पोरं आहेत
ते आम्ही सगळे एकत्र येऊन सगळे आम्ही बोलतो कुठला पैरा करायचा, काय करायचा, आणि त्याच्यानंतर मग आम्ही पैरा करतो. नक्कीच आणि आम्ही असं आहे कोणाला नाही बोलत नाही. आम्ही लहानात लहान त्याला पण जो पालणार आहे त्यांना पण आम्ही देतो पायरा देतो. तर नक्कीच मैत्रीपूर्ण आपल्याकडे मैत्रीपूर्ण सर्व मित्रांचा म्हणजे बिंजोड क्षेत्र म्हणजे मैत्री पालायला लागते. तर मग काय सांगाल आपला संजय कसा पळतो, कोणत्या साईडनं पळतो? संजय उजवीला पब्लिकनी बोलतो. मागच्या वर्षी त्यांनी डावीला आतून पण शर्ती गेल्या, पण यावर्षी आम्ही उजवीलाच पब्लिकनीच पळवलं त्याला. म्हणजे पब्लिक किंग आहे का आपला संजय? पब्लिक किंग. तर मग नक्कीच पब्लिकचा बैला ॲग्रेसिव्ह असतो. कसा स्वभाव कसा आहे आपल्या संजयचा? त्याचा स्वभाव म्हणजे तो मालकाला पण नाही सोडते. म्हणजे खूप ॲग्रेसिव्ह आहे काय? हा. सुट्टी वगैरे याच्या कोण सुट्टी करतो? त्याची सुट्टी मनीष चौधरी आहे, संदेश आहे आणि रोशन. तिघे जण सुट्टी करतात काय? सय्यद पण असतो आमचा. आणि नक्कीच मग ड्रायव्हर वगैरे कोण असतो आपल्या गाडी? ड्रायव्हर आमचा एकच चंदू ड्रायव्हर फिक्स आहे. नक्कीच चंदू ड्रायव्हर आपला म्हणजे साताऱ्याला पुसेगावला गेलो होतो तेव्हा पण तिकडे पण चंदू ड्रायव्हरच होता आणि चंदू ड्रायव्हरच असतो आपल्या गाडीवर, तोच बसतो. नक्कीच. मग आणि आता फिक्स पायरा कोणता आहे आपल्या संजयच्या का थांब संजयचा त्या आता पायऱ्यामध्ये आपली गाडी नक्कीच टॉपमध्ये पळते म्हणजे कोणीची गाडी मारू शकतो आता. संजयला म्हणजे आपला घरचा राजाच म्हणजे संजय राजांची घरची. राजामध्ये संजयनं राजा ही गाडी एकदम टॉपला पळते. कधी राजा खाली कधी येतोय? एक आपला शंभू आहे कर्णेकरचा, हम्म. सय्यदचा, त्याच्यामध्ये पण चांगली गाडी पळते आपली संजय. तर नक्कीच राजा आपला कधी येतोय खाली? तर राजा आपला 16 तारखेच्या मैदानामध्ये दिसणार बार्डीला. तर नक्कीच बालदीला घरचीच गाडी पळणार काय? घरच्या गाडीचंच नियोजन आहे आमचा. अजून तरी फिक्स तर अजून काही फिक्स नाही, पण दिसणार घरची गाडी तर आमची टॉपला पळते. त्यामुळं आम्हाला राजा आल्यावर नंतर मग दोघांना अडचण नसते पैऱ्याला, कारण की संजयचा स्पीड पण तेवढाच आहे आणि राजाचा स्पीड पण तेवढाच आहे. नक्कीच दोन बैल आपल्या दावणीचे ते हिरे आहेत. नक्कीच अजून कोणते बैल आहेत का आपल्या दावणीला? अजून तर नाही, तर बघू पुढे जाऊन. नक्कीच. मग याच्या पुढचं कसं काय नियोजन असणार? याच्या पुढे आता बघू, आता राजा आल्यावरच 16 तारखेलाच नियोजन दिसेल. तर नक्कीच आज धुलिवंदनी आणि होलीच्या नक्कीच शुभेच्छा तुम्हाला. हो. असाच गुलाल आपल्याला अंगावर पडत राहील. धन्यवाद बाहेर दिल्याबद्दल. धन्यवाद. भेटू आपण असंच. आज गुलाल होईल नक्कीच. शुभेच्छा देतो तुम्हाला. भेटू आपण असंच पुढच्या अड्ड्यात. धन्यवाद. धन्यवाद.